देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इंदोर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 वरील कानडगाव शेजारील चोंडी घाट परिसरात वन्य प्राण्यांच्या अपघाती मृत्यूंच्या घटना सातत्याने वाढत असून हा परिसर प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे। आज दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी चोंडी घाटात पाण्याच्या शोधात कळपाबरोबर धावत असलेल्या हरणाच्या पाडसाचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला। हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा असून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पाडस गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत आढळले। याआधीही या परिसरात अनेक वेळा हरण, काळवीट व इतर वन्य प्राण्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत। 2 वर्षांपूर्वी कानडगाव शिवारात पाण्याच्या शोधात विहिरीत पडून हरणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या। त्यामुळे या भागात पाण्याच्या टंचाईमुळे वन्य प्राणी जीव धोक्यात घालून रस्ते ओलांडत असल्याचे स्पष्ट होत आहे। या पार्श्वभूमीवर ग्राम वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व वन्य पशुपक्षी मित्र मच्छिंद्र बिडगर यांनी वन विभागाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे। जंगल परिसरात पाण्याची सोय करण्यासाठी ड्रम, पिंप व टाक्या ठेवाव्यात, तसेच पडीक विहिरी सुरक्षित कराव्यात असे त्यांनी सुचविले आहे। तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाण्याने भरलेले ड्रम, बादल्या किंवा कुंड्या ठेवून वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे जंगलात पाण्याचे स्रोत आटले असून वन्य प्राण्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे। वन विभाग व स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।